नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह गेली एव्हाना सुरुवातच 25,000च्या खाली मार्केट ओपन झालं आणि ऑलमोस्ट जसं 25,000च्या खाली मेंटेन राहिलं। निफ्टीमध्ये फर्दर सेलिंग आलं। कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं की 25,000 एक महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे, त्याच्या खाली आलं तर 24,800 850 पर्यंत निफ्टी येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं आज आपल्याला बघायला मिळालं की निफ्टी जे आहे ते 24,800 पर्यंत खाली घसरला। रिझन होतं बजाज फायनान्सचे रिझल्ट्स, थोडंसं मार्जिनवर प्रेशर आलं आहे मिड कॅप स्मॉल लघु आणि मध्यम उद्योग आणि त्याच्यासोबत जे क्रेडिट कार्ड सेगमेंट आहे त्यांचं त्याच्यामध्ये आणि पर्सनल लोन आणि MSME लोन ह्याच्यामध्ये त्यांना मार्जिनवर प्रेशर आहे, हायर कॉस्ट बेअर करायला लागतं। हे एक रिसेशनचं साईन आहे। या अनुषंगानं मार्केटच्या बॅलन्स शीटवर प्रेशर येईल, प्रॉफिटेबिलिटीवर येईल। यामुळं बजाज फायनान्सचा स्टॉक 5% तुटला, परिणामी बँकिंग सेक्टरचे सगळे स्टॉक्स त्यामुळे खाली आले। ऑलमोस्ट बँक निफ्टी जो आहे तो 500 550 पॉईंट खाली आला त्या न्यूजमुळं। बँकिंग सेक्टरवर यामुळं प्रेशर राहिलं, कारण बजाज फायनान्स एक मोठी NBFC कंपनी आहे, भारतामधली लार्जेस्ट NBFC कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये जर रिटेल लोन बुक आणि मिड अँड स्मॉल केस बिझनेसमध्ये जर काही NPA वाढू शकत असतील, प्रोव्हिजनिंग वाढू शकते, क्रेडिट कॉस्ट त्यामुळे वाढत आहे, तर ते थोडंसं एक निगेटिव्ह साईन अर्थव्यवस्थेसाठी असं एक समजूत आहे। त्यामुळे बजाज फायनान्स 5% तुटला, परिणामी बँकिंग स्टॉक्स तुटले आणि त्याच्या प्रभावानं निफ्टीमध्ये पडझड सुरू झाली। लागोपाठ IT सेक्टरसुद्धा बरेच दिवस झालं अंडर परफॉर्म करते, कारण US व्याजदर 4.5% गेले वर्ष 2 वर्षाला स्थिर आहेत। त्यामुळे US रिसेशन येण्याचे चान्सेस आहेत। ट्रेड वॉरला घेऊन असेल रिसेशन येऊ शकतं, इन्फ्लेशन हाय आहे त्यामुळे रिसेशन येऊ शकतं आणि व्याजदर जर कट झालं नाही तर कंपन्यांमध्ये जॉब कट करण्याची वेळ कंपन्यांच्यावर आता US एक यायला लागलेलं आहे। इंटेलनं 20,000 जॉब्स कट करण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीच्या न्यूज आल्यामुळे IT आपल्याला डिक्लाइनिंग बघायला मिळाली आणि त्यामुळे ओव्हरऑल मार्केटला त्याचं सेलिंग प्रेशर आलं आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या सेक्टर्सनी आज पार्टिसिपेट केलं आहे। फक्त फार्मा सेक्टर पॉझिटिव्हमध्ये एंड केला, बाकी सगळे अदर सेक्टर्स मायनसमध्ये गेले, कारण निफ्टी फंडामेंटली थोडंसं वीक वाटतं आहे। रिसेशन फिअर आहे, GDP स्लोडाऊन होऊ शकते, अर्निंग्स ग्रोथ स्लो होऊ शकते, या हिशोबानं थोडं प्रॉफिट बुकिंग आलं आहे। त्या पाठोपाठ FIसुद्धा विक्री करत आहेत कंटिन्यू, त्यामुळे FIची विक्री कंटिन्यू सुरूच आहे गेले कित्येक दिवस आणि त्याचाही प्रभाव आज मार्केटवर राहिला आणि 25,000 जो ब्रेक केला त्यामुळे एक सेंटिमेंटवर ह्या सगळ्या गोष्टी सेंटिमेंटनं ब्रेक झाल्या। 25,000 ब्रेक झाल्यावर हवी झाल्या या सगळ्या गोष्टी सेंटिमेंटनुसार आणि मार्केटला डिक्लाइनिंग आली। त्यामुळे मला वाटतं फर्दर नेक्स्ट वीकमध्ये 25,000 क्लाइम करणं गरजेचं आहे लवकरात लवकर मार्केटला रिकव्हरी येण्यासाठी। अदरवाईज मार्केट फर्दर डिक्लाइनिंग करू शकतं, कारण मार्केट थोडंसं 25,000 खाली गेल्यामुळं 25,000च्या थोडंसं काळजीमध्ये पडले। ह्या ज्या मगाशी गोष्टी एक्सप्लेन केल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मार्केट थोडं काळजीत पडले, त्यामुळे थोडासा विकर सिनेरियो सेटअप दिसतोय की थोडंसं फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते। समोरच्या सेशनला टेक्निकली बोलायचं झालं तर 24,800 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे। 24,800च्या खाली गेला तर 24,700 पर्यंत येऊ शकतो। 24,700 एक मेजर सपोर्ट आहे। 24,700 पर्यंत थांबवलं असं वाटतं। 24,700च्या खाली गेलं तर मात्र 24,400 500 पर्यंत निफ्टी खाली जाऊ शकते। त्यामुळे मंडे नेक्स्ट वीकसाठी 24,800च्या खाली 24,700, सोमवारी 24,700च्या खाली 24,400 ते 500 पर्यंत निफ्टी घसरू शकते असे संकेत आहेत। हायर लेवलला 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,000 जर क्लाइम करून मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते। अदरवाईज 25,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीसाठी सोमवारच्या सेशनला ठरणार आहे। बँक निफ्टीमध्ये आज जसं म्हणलं की बँकिंग सेक्टरमध्ये थोडंसं मार्जिन, NPAs, रिटेल बुकवर लोन प्रेशर ह्याच्यामुळे बँकिंग सेक्टरवर सुद्धा दबाव आहे। 56,500 महत्त्वपूर्ण सपोर्टला बँक निफ्टी ठेपलेला आहे। 56,500 एक चांगला सपोर्ट आहे। जर ब्रेक झाला तर 56,000 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। हायर लेवलला 57,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहील। बँक निफ्टीला 56,500 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे, पण 56,500च्या खाली गेलं तर फर्दर 56,000 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। सकाळच्या सत्रामध्ये बँक निफ्टी रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत होते, पण बजाज फायनान्सच्या स्टॉकवर जसं प्रेशर वाढत गेलं आणि जसं बजाज फायनान्सच्या रिझल्ट्सवर मार्केटला थोडं ॲसेस होत गेलं, एंटायर बँकिंग सेक्टरवर सुद्धा त्याचा दबाव आणि प्रभाव बघायला मिळाला आणि बँकिंग सेक्टरसुद्धा जे आहे ते पडझडीकडं वाटचाल करू लागलं। त्यामुळे सोमवारी 56,500 महत्त्वपूर्ण सपोर्ट इमेजेस बेसिस, 56,500च्या खाली 56,000, हायर लेवलला 57,000 बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। त्यामुळे थोडंसं सेल ऑन राईज राहा, जोपर्यंत 25,000च्या वरती निफ्टी जात नाही तोपर्यंत थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे।
आज एन एस सीमध्ये 475 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2180 शेअर्स पडले आहेत. निफ्टीमध्ये 7 शेअर्स वाढले, त्या बाजूला 43 शेअर्समध्ये पडझड आहे. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये फक्त फार्मा सेक्टर जे डिफेन्सिव्ह आहे म्हणूनच वाढले, फक्त 0.5% फार्मा सेक्टर वाढलेला आहे. बाकी अदर बँक्स, IT, FMCG, ऑटो, रियाल्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइजेस, रियाल्टी सगळ्या सेक्टर्समध्ये 1 ते 2% पडझड आणि घसरण बघायला मिळालेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल एक ब्रॉडबेस सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. ग्लोबल मार्केटमध्ये फारशी काही वरचढ नाही. युरोपियन मार्केट्स 0.5 ते 1% मायनस आहेत. डाऊ फ्युचर्स 10-20 पॉईंट मायनस आहे. काल 300 पॉईंट डाऊ जोन्स मायनस गेलेलं, आता जवळपास 10 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की US मार्केटमध्ये रिकव्हरी येते का. पण ओव्हरऑल जरी USमध्ये रिकव्हरी आली तरी आपलं मार्केट थोडंसं टेक्निकली वीक आहे. फंडामेंटलीसुद्धा थोडंसं मॅक्रो कन्सर्न्समुळं मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर राहू शकतं असं मला वाटतं. त्यामुळे नेक्स्ट वीक 25,000 क्लाइम करणं गरजेचं आहे. अदरवाईज थोडासा मार्केटवर दबाव बघायला मिळू शकतो सोमवार आणि नेक्स्ट वीकमध्ये. तर बघूया मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.